जय जय सद्गुरु दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात. मन अशांत होतं, मार्ग सापडत नाही. अशा वेळी जर गुरुकृपा मिळाली तर आयुष्याचं सार्थक होतं. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायण केल्याने नेमकं कोणकोणतं पुण्य मिळतं आणि का हजारो भक्त रोज गुरुचरित्र वाचतात. गुरुचरित्र हे केवळ एक ग्रंथ नाही, तर ते गुरुकृपेचं जिवंत रूप आहे. गुरुचरित्र पारायण केल्याने सर्वात आधी गुरुकृपा प्राप्त होते. जीवनात अडलेले मार्ग हळूहळू मोकळी होऊ लागतात. नियमित पारायण केल्याने मनःशांती मिळते. चिंता, भीती आणि अस्वस्थता दूर होते. ज्यांच्या जीवनात आजार, कर्ज, नोकरीची अडचण किंवा कौटुंबिक तणाव आहे, त्यांना गुरुचरित्र पारायणामुळे कष्टांचे निवारण होत असल्याचा अनुभव येतो. गुरुचरित्र वाचताना भक्तिभाव वाढतो. गुरुवरचा विश्वास अधिक दृढ होतो. श्रद्धेने व नियमाने केलेले पारायण इच्छापूर्ती करणारे ठरते. पण ही इच्छा नेहमीच चांगली व सात्विक असावी. गुरुचरित्र पारायणामुळे पापक्षय होतो. पूर्वसंचित दोष नष्ट होऊन पुण्यसंचय वाढतो. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. नकारात्मक शक्ती दूर पडतात आणि घरात सुखशांती नांदायला लागते. शेवटी गुरुचरित्र पारायण हे आध्यात्मिक उन्नतीचं साधन असून मानवाला सद्गतीच्या मार्गावर नेणारा आहे. श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. तर आता आपण सुरू करणार आहोत पहिल्या अध्यायाला. पण सुरुवात करण्याआधी तुमच्या अमूल्य वेळामधून फक्त 10 सेकंद काढून या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमचा एक लाईक गुरुदत्ताच्या चरणी पुष्प अर्पण केल्यासारखं असेल. चला तर मग सुरू करूया. अध्याय 1. गुरुचरित्राची महिमा. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्ताय नमः. मित्रांनो, आज आपण जे ऐकणार आहोत ते फक्त एक ग्रंथ नाही, ती एक अनुभवाची वाट आहे. या कलियुगात माणूस सगळं मिळवतो, पण तरीही मन शांत होत नाही, कारण त्याला गुरुचा हात मिळत नाही. गुरु म्हणजे काय? तर जो अंधारात हात धरून सांगतो की घाबरू नकोस, मी आहे. हे गुरुचरित्र असंच हात धरून चालायला शिकवणारा आहे. जो श्रद्धेने हे ऐकतो त्याच्या मनातील भीती हळूहळू विरघळते. घरात शांतता येते आणि आयुष्यात दिशा मिळते. म्हणून श्रोते हो, मन शांत ठेवा आणि ही कथा हृदयात उतरू द्या. आता या पवित्र कथेला सुरुवात करताना आपण आधी दत्त परंपरेचा महिमा समजून घेऊया. दत्त परंपरेचा महिमा आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या अध्यायात. तर सुरू करूया दुसऱ्या अध्यायाला. श्रोते हो, या सृष्टीत अनेक देव अवतार झाले, पण दत्तात्रेयांचा अवतार वेगळा आहे. कारण दत्तगुरू राजा पाहत नाही, गरीब पाहत नाही, जात पाहत नाही. तो फक्त एकच गोष्ट पाहतो: भक्ती खरी आहे का? पूर्वी श्री पादश्रीवल्लभ नावाचे दत्तांचे पूर्ण अवतार होऊन गेले. त्यांनी लोकांना सांगितलं होतं की मी देहाने जाईन, पण परंपरेने परत येईन. आणि श्रोते हो, त्याच वचनातून पुढे नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला. हा अवतार लोकांना चमत्कार दाखवायला नाही, तर मन शुद्ध करायला झाला. पण प्रत्येक महान अवतारामागे एक कथा असते. आता आपण ऐकूया नृसिंह सरस्वती महाराजांच्या आईवडिलांची कथा. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 3. आईवडिलांची तपश्चर्या. श्रोते हो, कारंजा नावाचं एक पवित्र गाव होतं. तिथे माधव आणि अंबाभवानी नावाचं एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होतं. दोघंही धार्मिक, नेहमी पूजापाठ, ब्राह्मण सेवा, देवभक्ती. पण एक दुःख होतं: त्यांना संतान नव्हतं. वर्षानुवर्ष व्रत, उपवास, दानधर्म सगळं करून झालं, पण जेव्हा काहीच घडत नाही तेव्हा माणूस पूर्ण शरण जातो. आणि एक दिवस त्या दोघांनी दत्तगुरूंना मनापासून हाक मारली: हे गुरुदत्त, आमचं जीवन रिकामं आहे, कृपा करा. श्रोते हो, जेव्हा हाक खरी असते तेव्हा उत्तर नक्की येतं. आता आपण ऐकूया त्या दिव्य उत्तराची कथा. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 4. दिव्य स्वप्न. एके रात्री अंबाभवानी झोपलेली असताना तिला एक अद्भुत स्वप्न पडलं. स्वप्नात तेजाने उजळलेला एक पुरुष उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर करुणा होती, डोळ्यात अपार शांती. तो म्हणाला: घाबरू नकोस, तुझी तपश्चर्या फळाला आली आहे. तुला एक दिव्य पुत्र होईल. तो सामान्य नसेल, तो लोकांना मार्ग दाखवेल. स्वप्नातून जागी झाल्यावर अंबाभवानीचे डोळे पाणावले. तिने माधवांना सगळं सांगितलं. दोघांच्याही मनात आनंद आणि भक्तीचं वादळ उठलं.
पण श्रोते हो, ही तर सुरुवात होती. आता त्या दिव्य बालकाच्या जन्माची कथा ऐकूया. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 5. दिव्य बालकाचा जन्म. काही काळानंतर अंबा भवानीने एका पुत्राला जन्म दिला. संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं. पण लवकरच लोकांना एक गोष्ट जाणवली. तो मुलगा ना रडत होता, ना बोलत होता. दिवस जात होते, महिने जात होते. लोक गुजबुज करू लागले की मुलगा मुका आहे. पण आई वडील शांत होते, कारण त्या मुलाच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं. तो जसा शांत बसायचा तसा एखाद्या ज्ञानी ऋषी बसावा. श्रोते हो, हे मौन सामान्य नव्हतं. हे मौन खूप मोठ्या रहस्याची नांदी होती. आणि त्या रहस्याचा उलगडा पुढील अध्यायात होणार आहे. पुढच्या अध्यायात आपण ऐकूया मौन कसं तुटलं आणि वेद कसे प्रगट झाले. आता आपण पाहणार आहोत अध्याय 6. त्याआधी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. चला तर मग. अध्याय 6. मौनभंग आणि वेदघोष. श्रोते हो, आपण मागच्या अध्यायात पाहिलं की ते बालक शांत होतं, मौनात होतं. वर्ष सरत होती, पण त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर येत नव्हता. लोक म्हणत होते, मुलगा मुका आहे. पण आईवडील मनातल्या मनात दत्तगुरूंच्या शब्दांची आठवण करत होते. आणि एक दिवस त्या बालकाचा उपनयन संस्कार ठरला. सगळे ब्राह्मण जमले, मंत्रोच्चार सुरू झाले. तेवढ्यात एक अद्भुत घटना घडली. तो बालक अचानक उठला आणि स्पष्ट, गंभीर स्वरात वेदमंत्र म्हणू लागला. हा चमत्कार बघून संपूर्ण सभा स्तब्ध झाली. ज्याला मुका म्हणत होते तो वेदांचा अर्थ सांगू लागला. तेव्हा सगळ्यांना समजलं, हा साधा बालक नाही, हा दत्तांचा अवतार आहे. पण श्रोते हो, ही तर सुरुवात होती. आता आपण ऐकूया या बालकाने पुढे काय निर्णय घेतला. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 7. संन्यासाचा निर्धार. तर श्रोते हो, वेदघोषानंतर आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण त्या बालकाच्या मनात एक वेगळी चोड होती. एक दिवस त्याने शांतपणे आईवडिलांना सांगितलं, मला संसारात अडकायचं नाही, मला संन्यास घ्यायचा आहे. हे ऐकून आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. आई रडू लागली. वडील गोंधळून गेले. पण तो मुलगा शांत होता. तो म्हणाला, हे देहाचं नातं आहे. माझं काम लोकांना मार्ग दाखवण्याचं आहे. श्रोते हो, हे शब्द सामान्य नव्हते. ते शब्द एका सिद्ध पुरुषाचे होते. आणि मग एक दिवस तो घर सोडून निघून गेला. आता आपण ऐकूया तो कुठे गेला आणि काय घडलं. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 8. संन्यास दीक्षा. श्रोते हो, नृसिंह सरस्वती महाराज थेट गेले एका महान संन्याशाकडे. त्याने आपली इच्छा सांगितली. सुरुवातीला गुरूंनी विचारलं, तू लहान आहेस, तू हा मार्ग सहन करू शकशील का? तो शांतपणे म्हणाला, गुरुकृपा असेल तर सगळं होईल. गुरूंनी त्याची परीक्षा घेतली आणि समाधानी होऊन त्याला संन्यास दीक्षा दिली. तेव्हाच त्याला नाव मिळालं, श्री नृसिंह सरस्वती. श्रोते हो, या क्षणापासून एक महान यात्रा सुरू झाली. पण संन्यास घेतल्यानंतर ते थांबले नाहीत. ते चालू लागले तीर्थाटनासाठी. आता आपण पुढचा अध्याय ऐकूया. अध्याय 9. तीर्थयात्रेची सुरुवात. श्रोते हो, नृसिंह सरस्वती महाराज तीर्थयात्रेला निघाले. पायी चालत, उपाशीपोटी, फक्त भिक्षेवर. काशी, बद्रिका आश्रम, गया, प्रयाग, जिथे गेले तिथे लोकांना उपदेश केला. कोणी आजारी असेल तर बरा झाला, कोणी दुःखी असेल तर त्याला धीर मिळाला. पण महाराज कधीच स्वतःला मोठं मानत नव्हते. ते म्हणायचे, हे सगळं दत्तगुरूंचं काम आहे. श्रोते हो, तीर्थयात्रेकून परतताना एक महत्त्वाचा प्रसंग घडतो. तो पुढच्या अध्यायात बघूया. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 10. भक्तांवर कृपा. एक दिवस एका गावात एक फार गरीब ब्राह्मण आला. तो रडत म्हणाला, महाराज, घरात अन्न नाही, आजार आहेत, आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. महाराजांनी शांतपणे ऐकलं. ते म्हणाले, श्रद्धा ठेव, उद्या सगळं बदलेल. दुसऱ्या दिवशी
त्या ब्राह्मणाच्या आयुष्यात खरंच बदल झाला. काम मिळालं, घरात अन्न आलं, मनाला शांती मिळाली. श्रोतेहो, हा चमत्कार नव्हता. ही होती श्रद्धेची परीक्षा आणि कृपेची सुरुवात. आणि असे अनेक भक्त महाराजांच्या जीवनात येणार होते. त्यांच्या कथा पुढील अध्यायांमध्ये आपण ऐकणार आहोत. जय गुरुदत्त. चला तर मग सुरू करूया 11व्या अध्यायाला. अध्याय 11. औदुंबराकडे आगमन. श्रोतेहो, महाराजांची तीर्थयात्रा सुरूच होती. अनेक गावं, अनेक लोक, अनेक दुःख आणि अनेक प्रश्न. अशीच चालत चालत एक दिवस महाराज कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमाजवळ आले. हे ठिकाण म्हणजे औदुंबर. महाराज तिथे थांबले. का थांबले हे कुणालाच कळलं नाही. पण जिथे महाराज थांबतात तिथे काहीतरी घडणारच असतं. औदुंबरात हळूहळू लोक जमू लागले. कोणी आजारी, कोणी दुःखी, कोणी आयुष्याला कंटाळलेला. आणि महाराज सगळ्यांना एकच सांगत होते, श्रद्धा ठेवा. श्रोतेहो, औदुंबर हे ठिकाण पुढे किती महान ठरणार आहे हे आता आपण पाहूया. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 12. अहंकाराचा नाश. श्रोतेहो, औदुंबरात एक विद्वान ब्राह्मण होता. तो फार शिकलेला, फार ज्ञानी, पण थोडा अहंकारी. तो महाराजांकडे आला आणि म्हणाला, तुम्ही तरुण आहात, तुम्हाला काय ज्ञान? महाराज हसले, काहीच बोलले नाहीत. ते शांत बसले. थोड्याच वेळात तो ब्राह्मण वेदपाठ करू लागला, पण एकही मंत्र त्याच्या तोंडून निघेना. तो गोंधळला, घाबरला. महाराजांनी शांतपणे म्हटलं, ज्ञान अहंकारात नसतं, ते नम्रतेत असतं. त्या ब्राह्मणाचा अहंकार गळून पडला. तो महाराजांच्या पायांवर पडला. श्रोतेहो, हा चमत्कार नव्हता, हा होता अहंकाराचा नाश. आता पुढे अजून एक हृदयस्पर्शी कथा येतेय. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 13. स्त्रीभक्तीची परीक्षा. श्रोतेहो, औदुंबरात एक गरीब स्त्री राहत होती. तिचं आयुष्य दुःखांनी भरलेलं. नवरा आजारी, घरात अन्न नाही. तरीही ती रोज महाराजांच्या दर्शनाला यायची. एक दिवस महाराज म्हणाले, आज भिक्षा दे. ती रडत म्हणाली, महाराज, आज घरात काहीच नाही. महाराज शांतपणे म्हणाले, तरीही दे. ती घरी गेली, भांडी पाहिली, आणि आश्चर्य, रिकाम्या भांड्यात अन्न भरलेलं होतं. ती धावत महाराजांकडे आली. श्रोतेहो, जेव्हा श्रद्धा खरी असते तेव्हा रिकामेपण भरून निघतं. आता पुढे अजून एक गूढ प्रसंग येतोय. त्याआधी व्हिडिओला अवश्य लाईक करा. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 14. कर्माचा सिद्धांत. श्रोतेहो, एकदा काही लोक महाराजांना विचारू लागले, महाराज, आमच्या आयुष्यात एवढं दुःख का? महाराज म्हणाले, प्रत्येकाचं दुःख त्याच्या कर्मातून येतं. पण महाराज पुढे म्हणाले, गुरुकृपा असेल तर कर्माची धार बोथट होते. ते सांगत होते, वाईट कर्म टाळा, सत्याचा मार्ग धरा आणि गुरुवर विश्वास ठेवा. श्रोतेहो, हा उपदेश ऐकायला सोपा, पण आचरणात आणायला कठीण. पण महाराज स्वतः तो मार्ग चालत होते आणि म्हणूनच लोकांचा विश्वास वाढत होता. आता पुढील अध्यायात एक कठोर पण महत्त्वाची घटना येतेय. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 15. कठोर उपदेश. एकदा एक शिष्य महाराजांकडे आला. तो म्हणाला, महाराज, तुम्ही कृपा करता, पण परीक्षा फार कठीण घेता. महाराज शांतपणे म्हणाले, सोनं तपासल्याशिवाय शुद्ध होत नाही. ते पुढे म्हणाले, दुःख हे शिक्षा नाही, ते शुद्धीकरण आहे. श्रोतेहो, हा उपदेश ऐकताना काहीजण रडले, काहीजण अंतर्मुख झाले, कारण महाराज मनाच्या आत बोलत होते. आणि अशीच एकामागोमाग एक शिक्षा, कृपा, उपदेश ही गुरुचरित्राची वाट आहे. जय गुरुदत्त. चला तर आता ऐकूया अध्याय 16. काशी यात्रेचा प्रसंग. श्रोतेहो, महाराज औदुंबरात स्थिर झाल्यावरही त्यांचं कार्य थांबलं नाही. एक दिवस त्यांनी सांगितलं, आता काशीला जायचं आहे. काशी, जिथे मृत्यूलाही मोक्ष मिळतो असं म्हणतात. पायीच निघाले महाराज. ना सोबत शिष्यांचा लवाजमा, ना काही साठा. रस्त्यात अनेक लोक भेटले. कुणी नमस्कार केला, कुणी प्रश्न विचारले. महाराज सगळ्यांना एकच सांगत होते, नामस्मरण सोडू नका. काशीला पोहोचल्यावर त्यांनी गंगा स्नान केलं आणि तिथेही अनेकांना उपदेश केला. पण श्रोतेहो, काशीत एक असा प्रसंग घडतो जो फार शिकवण देणारा आहे. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 18. खोट्या वैराग्याची परीक्षा. श्रोतेहो, काशीत एक तरुण संन्यासी होता. बाहेरून फार वैराग्य, केस जटा, देहावर भस्म. तो महाराजांकडे आला आणि मोठ्या गर्वानं बोलू लागला. महाराज शांतपणे पाहत होते. थोड्याच वेळात त्या संन्याशाने भिक्षा मागितली. महाराज म्हणाले, आज नाही. ते ऐकताच तो चिडला
आणि राग व्यक्त करू लागला. तेव्हा महाराज म्हणाले, जिथे राग आहे तिथे वैराग्य नाही. श्रोतेहो, खरं वैराग्य बाहेर दिसत नाही, ते मनात असतं. तो संन्यासी लाजला आणि महाराजांच्या पायांवर पडला. आता पुढे एक गूढ पण करुण प्रसंग येतो. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 18. मृत्यू आणि कृपा. श्रोतेहो, एकदा काशीमध्ये एक गृहस्थ मरणासन्न अवस्थेत होता. नातेवाईक रडत होते, घरात हतबलता होती. कुणीतरी महाराजांना बोलावलं. महाराज आले, त्या गृहस्थाच्या जवळ बसले. त्यांनी त्याच्या कानात हळूच नामस्मरण सांगितलं. थोड्याच वेळात त्या गृहस्थाचा देह शांत झाला. पण त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, शांती होती. श्रोतेहो, ही होती सद्गुरूची कृपा. मरणही जर गुरूच्या चरणी आलं तर ते मोक्षाचं दार बनतं. आता पुढे महाराज पुन्हा औदुंबराकडे वळतात. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 19. औदुंबरात पुनरागमन. श्रोतेहो, काशीहून परत येताना महाराजांच्या मनात एकच विचार होता. आता औदुंबरात अजून अनेकांची वाट पाहती आहे. परत येताच औदुंबरात आनंदाचं वातावरण झालं. लोक म्हणू लागले, महाराज परत आले. आजारी लोक, दुःखी लोक सगळे दर्शनासाठी जमले. महाराज मात्र तसेच शांत. ते म्हणाले, मी कुठे जात नाही, मी कुठे येत नाही, हे सगळं देहाचं आहे. श्रोतेहो, हे शब्द ऐकताना अनेकांच्या मनातली द्विधा मिटली. कारण महाराज उत्तर देत नव्हते, ते अनुभव देत होते. आणि पुढे अजून अनेक अनुभव, अजून अनेक परीक्षा या कथेत येणार आहेत. जय गुरुदत्त. अध्याय 21. गुरुभक्ताची खरी ओळख. श्रोतेहो, औदुंबरात एकदा एक भक्त आला. तो रोज येत होता, नियमाने दर्शन घेत होता. पण त्याच्या मनात मात्र सतत तक्रार होती. तो म्हणाला, महाराज, मी इतकी सेवा करतो, पण मला काहीच मिळत नाही. महाराज शांतपणे ऐकत होते. ते म्हणाले, सेवा ही मागण्यासाठी नसते, ती वितळण्यासाठी असते. जिथे अपेक्षा आहे तिथे भक्ती अपुरी असते. श्रोतेहो, हे शब्द ऐकून त्या भक्ताचे डोळे पाणावले. त्याला कळलं, आपण देत नव्हतो, आपण हिशेब करत होतो. आणि त्या दिवशी तो खऱ्या अर्थाने गुरुभक्त झाला. आता पुढे एक अतिशय करुण कथा येते. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 22. पापातून मुक्ती. श्रोतेहो, एकदा एक मनुष्य महाराजांकडे आला. त्याचं आयुष्य पापांनी भरलेलं होतं. त्याचं मन अपराध भावनेने जळत होतं. तो रडत म्हणाला, महाराज, माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हटलं, जो पश्चाताप करतो तो आधीच अर्धा मुक्त झालेला असतो. त्यांनी त्याला नामस्मरण सांगितलं, सेवेचा मार्ग दाखवला. काही दिवसांत त्या मनुष्याचं आयुष्य बदललं. श्रोतेहो, दत्तगुरू कोणालाही नाकारत नाहीत. दार उघडं असतं, फक्त आत यायचं असतं. आता पुढे एक कठोर पण आवश्यक प्रसंग येतो. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 23. कठीण परीक्षा. श्रोतेहो, महाराज एकदा दीर्घ मौनात गेले. दर्शनासाठी आलेल्या लोकांना ते बोलत नव्हते. काही भक्त नाराज झाले. ते म्हणू लागले, आता महाराज बदलले. पण जे जुने भक्त होते ते शांत होते, कारण त्यांना माहीत होतं, ही परीक्षा आहे. काही दिवसांनी महाराज बोलू लागले. ते म्हणाले, जो गुरूच्या मौनातही गुरूला धरून ठेवतो तोच खरा शिष्य. श्रोतेहो, हे शब्द ऐकून अनेकांना स्वतःची चूक कळली आणि त्या दिवशी अनेक अहंकार गळून पडले. आता पुढे एक विलक्षण चमत्कार येतो. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 24. अन्नपूर्णेची कृपा. श्रोतेहो, औदुंबरात एकदा भीषण दुष्काळ पडला. घराघरात अन्नाची टंचाई झाली. लोक घाबरले, मुलं रडू लागली. महाराज मात्र शांत होते. ते म्हणाले, भय सोडा. एक दिवस महाराजांनी सांगितलं, उद्या भिक्षा वाढवा. लोक चकित झाले. पण दुसऱ्या दिवशी गावात धान्य आलं, अन्न मिळालं.
श्रोतेहो, ही होती अन्नपूर्णेची कृपा. जिथे गुरु असतात तिथे उपास राहत नाही. आता पुढे महाराजांचा एक गूढ निर्णय. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 25. देहापलीकडचा गुरु. एक दिवस महाराज म्हणाले, हा देह नश्वर आहे. लोक घाबरले. ते म्हणाले, महाराज, तुम्ही आम्हाला सोडून जाणार का? महाराज हसले. ते म्हणाले, मी कुठे जातोय? मी इथेच आहे. जो मला देहात पाहतो तो मला गमावेल. जो मला श्रद्धेत पाहतो तो मला नेहमी भेटेल. श्रोतेहो, हे शब्द ऐकून सगळे स्तब्ध झाले. कारण महाराज देहापलीकडचा गुरुतत्व सांगत होते. आणि इथून पुढे कथा आणखी गूढ, आणखी खोल होत जाते. जय गुरुदत्त. अध्याय 26. गुरुकृपेची ओळख. श्रोतेहो, महाराज देहापलीकडचा गुरु सांगत होते, पण अनेक भक्तांच्या मनात अजूनही भीती होती. अध्याय 27. रोग आणि श्रद्धा. श्रोतेहो, औदुंबरात एकदा भयानक आजार पसरला. लोक घाबरले. घरातून बाहेर पडणं बंद झालं. एक आजारी भक्त कसाबसा महाराजांकडे आला. तो थरथरत म्हणाला, महाराज, मला वाचवा. महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हटलं, भय सोड. जे होईल ते मंगल होईल. त्या भक्ताचं शरीर हळूहळू शांत झालं. काही दिवसांत तो पूर्ण बरा झाला. श्रोतेहो, ही औषधांची गोष्ट नव्हती, ही होती श्रद्धेची ताकद. आता पुढे एक कठोर पण शिकवण देणारा प्रसंग. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 28. लोभाचा बंध. श्रोतेहो, एकदा एक श्रीमंत गृहस्थ महाराजांकडे आला. त्याने भरपूर दान दिलं, पण मनात अपेक्षा ठेवली. तो म्हणाला, महाराज, माझा व्यापार वाढला पाहिजे. महाराज शांत होते. ते म्हणाले, दान हातातून जातं, पण अपेक्षा मनात राहते. काही दिवसांत त्या गृहस्थाचा व्यापार अडचणीत आला. तो परत आला. लाजून म्हणाला, माझी चूक झाली. महाराज म्हणाले, दान हे मुक्ती देतं, पण लोभ बांधतो. श्रोतेहो, हा प्रसंग अनेकांना आरसा दाखवणारा होता. आता पुढे एक भावनिक घटना येते. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 29. आईसारखी कृपा. श्रोतेहो, औदुंबरात एक अनाथ मुलगा राहत होता. ना आई, ना वडील. तो रोज दूरून महाराजांकडे पाहायचा. एक दिवस महाराजांनी त्याला बोलवलं. ते म्हणाले, इतकं लांब का उभा आहेस? तो रडत म्हणाला, माझं कोण नाही. महाराजांनी त्याला जवळ घेतलं आणि म्हटलं, आजपासून तुला गुरु आहे. श्रोतेहो, त्या दिवशी त्या मुलाला संपूर्ण जग मिळालं. गुरुची कृपा कधीकधी आईपेक्षाही मऊ असते. आता पुढे महाराजांचा एक निर्णायक संदेश. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 30. नामस्मरणाचे महत्त्व. श्रोतेहो, एकदा महाराजांनी सगळ्या भक्तांना एकत्र बोलावलं. ते म्हणाले, या कलियुगात सगळ्यात सोपा मार्ग कोणता? सगळे शांत. महाराज म्हणाले, नामस्मरण. ना वेळ पाहतो, ना जागा पाहतो, ना पात्रता पाहतो. जो मनापासून नाम घेतो त्याच्यावर गुरुची छाया असते. श्रोतेहो, हा उपदेश साधा वाटतो, पण भार खोल आहे. आणि याच नामस्मरणावर पुढची संपूर्ण कथा उभी आहे. जय गुरुदत्त. अध्याय 31. वेळ आली की गुरु बोलतात. श्रोतेहो, महाराज नामस्मरणाचं महत्त्व सांगून पुन्हा एकदा मौनात गेले. दिवस गेले, आठवडे गेले, पण महाराज फारसे बोलत नव्हते. काही नवीन भक्त अस्वस्थ झाले. ते म्हणू लागले, महाराज आता उपदेश करत नाहीत. तेव्हा एक जुना भक्त शांतपणे म्हणाला, गुरु कधीच थांबत नाहीत, ते फक्त वेळ पाहतात. आणि खरंच श्रोतेहो, एके दिवशी महाराजांनी अचानक बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, जेव्हा मन तयार होतं तेव्हाच शब्द उतरतात. त्या दिवशी प्रत्येक वाक्य थेट हृदयाला भिडत होतं. आता पुढे एक फार वेगळी आणि शिकवण देणारी कथा. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 32. खरा त्याग कोणता. श्रोतेहो, एकदा एक गृहस्थ महाराजांकडे आला. तो म्हणाला, मी सगळं सोडलं आहे.
घर, पैसा, नातं. महाराजांनी शांतपणे विचारलं, अहंकार सोडला का? तो गप्प झाला. महाराज म्हणाले, ज्याने अहंकार सोडला नाही त्याने काहीच सोडलं नाही. श्रोतेहो, हा प्रश्न अनेकांच्या मनात घुमत राहिला. कारण बाहेरचं सोडणं सोपं असतं, पण आतलं सोडणं कठीण. आणि महाराज तेच शिकवत होते. आता पुढे एक विलक्षण अनुभव ऐकूया. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 33. अंतर्मुख करणारा चमत्कार. श्रोतेहो, औदुंबरात एकदा एक मोठा उत्सव होता. लोकांची गर्दी, कीर्तन, भजन सुरू होतं. तेवढ्यात एक माणूस बेशुद्ध पडला. लोक घाबरले. महाराज पुढे आले. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, शांत बसा. थोड्याच वेळात तो माणूस शुद्धीवर आला. पण आश्चर्य हे होतं की तो बदलून गेला होता. तो म्हणाला, मला आतून काहीतरी दिसलं. श्रोतेहो, हा चमत्कार देहाचा नव्हता, तो अंतर्मनाचा होता. आणि असे अनुभव महाराज अनेकांना देत होते. आता पुढे एक फार हळवा प्रसंग ऐकूया. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 34. निराशेतील आशा. श्रोतेहो, एक वृद्ध भक्त महाराजांकडे आला. त्याच्या डोळ्यात थकवा होता. तो म्हणाला, महाराज, आयुष्य संपत आलं, पण समाधान नाही. महाराजांनी त्याचा हात धरला. ते म्हणाले, शेवट महत्वाचा नसतो, समर्पण महत्वाचं असतं. त्या वृद्धाच्या डोळ्यात आशेचा किरण दिसला. तो शांतपणे निघून गेला. श्रोतेहो, कधीकधी एक वाक्य पूर्ण आयुष्य बदलतं. आता पुढे महाराजांचा एक अंतिम इशारा. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 35. जागृत रहा. श्रोतेहो, एक दिवस महाराज म्हणाले, भक्ती म्हणजे झोप नाही, ती जागृती आहे. जो सतत स्वतःकडे पाहतो तोच पुढे जातो. ते पुढे म्हणाले, कलियुगात सगळ्यात मोठं संकट अजागृती आहे. श्रोतेहो, हे शब्द ऐकून अनेक जण अंतर्मुख झाले. कारण महाराज फक्त देवाबद्दल नाही तर स्वतःबद्दल जाग करत होते. आणि आता कथेचा शेवटचा टप्पा जवळ येतो. जय गुरुदत्त. अध्याय 36. गुरूंची परीक्षा कधी संपत नाही. श्रोतेहो, आपण असं समजतो की एकदा श्रद्धा आली की परीक्षा संपली. पण महाराज सांगत होते, परीक्षा संपत नाही, ती फक्त रूप बदलते. एक जुना भक्त होता, वर्षानुवर्षे सेवा करणारा. एक दिवस त्याच्या मनात विचार आला, आता मला काहीच शंका उरली नाही. तेवढ्यातच त्याच्यावर संकट आलं. तो अस्वस्थ झाला, डळमळला. महाराज म्हणाले, जिथे खात्री येते तिथेच परीक्षा येते. श्रोतेहो, हा प्रसंग ऐकून अनेकांना कळलं, गुरु शेवटपर्यंत घडवत राहतात. आता पुढे एक अतिशय गूढ आणि शांत प्रसंग. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 37. मौनातील उपदेश. श्रोतेहो, एक दिवस महाराज पूर्ण मौनात बसले. न उपदेश न प्रश्नोत्तर. भक्त आजूबाजूला बसले. कोणी बोलायची हिंमत केली नाही. तास केले. पण आश्चर्य असं की त्या मौनातच लोकांना समाधान मिळत होतं. एक भक्त म्हणाला, महाराज, आज तुम्ही काहीच बोलला नाहीत, पण सगळं समजलं. महाराज हसले. ते म्हणाले, शब्द नसले की अर्थ सरळ आत जातो. श्रोतेहो, हा होता मौनाचा उपदेश. आणि हा उपदेश पुढील घटनांना दिशा देणारा होता. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 38. गुरु आणि शिष्य यांचं नातं. श्रोतेहो, एकदा एका शिष्याने महाराजांना विचारलं, महाराज, गुरु आणि शिष्य यांचं नातं कसं असतं? महाराज म्हणाले, जसं आई लहान बाळाला चालायला शिकवते. कधी हात धरून, कधी सोडून, कधी पडला तरी उचलते, पण चालणं मात्र त्यालाच शिकावं लागतं. श्रोतेहो, हे ऐकून अनेक शिष्यांचे डोळे पाणावले. कारण त्यांना कळलं, दूर वाटणं हीच गुरुची खरी जवळीक असते. आता पुढे एक फार भावनिक घटना. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 39. विरहाची भावना. श्रोतेहो, एक दिवस महाराजांनी सूचित केलं, आता माझा देहप्रवास हळूहळू पूर्ण होत आहे. हे ऐकून भक्त घाबरले. काही रडू लागले, काहींनी चरण धरले. महाराज शांत होते. ते म्हणाले, विरह म्हणजे अंतर नाही, ती ओळख आहे. जो मला बाहेर शोधेल तो दूर जाईल, जो मला आत शोधेल तो कधीही वेगळा होणार नाही. श्रोतेहो, हे शब्द ऐकून सभेत एक गंभीर शांतता पसरली. कारण आता कथा शेवटाकडे वळत होती. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 40. अंतिम उपदेश. श्रोतेहो, एक दिवस महाराजांनी सगळ्या भक्तांना जवळ बोलावलं. ते म्हणाले, माझ्या शब्दांवर नाही, माझ्या मार्गावर विश्वास ठेवा. देह जाईल पण मार्ग राहील. जो सत्कर्म करेल, जो नम्र राहील, जो नामस्मरण सोडणार नाही,
त्याच्यासोबत मी नेहमी असेन. श्रोते हो, हा उपदेश ऐकताना सगळे निश्शब्द झाले, कारण हे शब्द फक्त त्या काळासाठी नव्हते, ते आपल्यासाठी होते. आणि आता उपसंहाराकडे आपण हळूहळू चाललो आहोत. जय गुरुदत्त. अध्याय 41. गुरु देहात नसले तरी. श्रोते हो, महाराजांनी अंतिम उपदेश दिल्यानंतर सभेत एक वेगळीच शांतता पसरली. कुणी काही बोलत नव्हतं, पण प्रत्येकाचं मन भरून आलं होतं. एक भक्त हळूच म्हणाला, महाराज, तुम्ही नसाल तर आम्ही काय करू? महाराज हसले. ते म्हणाले, मी देहात आहे असं समजणंच ही चूक आहे. मी शब्दात आहे, अनुभवात आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या श्रद्धेत आहे. श्रोते हो, हे शब्द ऐकून लोकांना कळलं, गुरु कधी जातच नाहीत. आता पुढे एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 42. औदुंबराची आज्ञा. श्रोते हो, एक दिवस महाराजांनी औदुंबर वृक्षाजवळ बसून भक्तांना सांगितलं, हा वृक्ष माझ्या उपस्थितीचं प्रतीक आहे. जो इथे श्रद्धेने येईल त्याचं काम मी पूर्ण करीन. ते पुढे म्हणाले, पण लक्षात ठेवा, इथे येताना मन रिकामं ठेवा, मागण्या नाही. श्रोते हो, ही आज्ञा नव्हती, ही होती विश्वासाची वाट. त्या दिवसापासून औदुंबर हे दत्तभक्तांचं केंद्र बनलं. आता पुढे एक गंभीर आणि पवित्र क्षण. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 43. देहत्यागाची चाहूल. श्रोते हो, काही दिवसांनी महाराज फारच अंतर्मुख झाले. बोलणं कमी, दृष्टी गंभीर. जुन्या भक्तांना जाणवलं, वेळ जवळ आली आहे. एक शिष्य रडत म्हणाला, महाराज, आम्हाला सोडून जाऊ नका. महाराज म्हणाले, मी कुठे जाणार आहे? देह सोडतोय, तत्व नाही. श्रोते हो, हे शब्द ऐकताना डोळ्यातून अश्रू येत होते, पण मनात शांतीहीर होती. आता पुढे तो पवित्र क्षण येतो. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 45. देहत्याग. श्रोते हो, तो दिवस उजाडला. महाराज नेहमीसारखेच शांत होते. औदुंबराखाली बसले, डोळे मिटले, ओठांवर नामस्मरण. हळूहळू त्यांचा श्वास स्थिर झाला आणि त्या क्षणी नृसिंह सरस्वती महाराजांनी देहत्याग केला. सभेत रडणं होतं, पण आकाशात जणू शांतता पसरली होती. श्रोते हो, हा मृत्यू नव्हता, ही होती समाधी. आणि त्याच क्षणी महाराजांची कृपा अजून व्यापक झाली. आता शेवटचा अध्याय. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 45. देहत्याग. श्रोते हो, तो दिवस उजाडला. महाराज नेहमीसारखेच शांत होते. औदुंबराखाली बसले, डोळे मिटले, ओठांवर नामस्मरण. हळूहळू त्यांचा श्वास स्थिर झाला आणि त्या क्षणी नृसिंह सरस्वती महाराजांनी देहत्याग केला. सभेत रडणं होतं, पण आकाशात जणू शांतता पसरली होती. श्रोते हो, हा मृत्यू नव्हता, ही होती समाधी. आणि त्याच क्षणी महाराजांची कृपा अजून व्यापक झाली. आता शेवटचा अध्याय. श्रोते हो, महाराजांचा देह गेला, पण अनुभव थांबले नाहीत. औदुंबरात येणाऱ्या भक्तांना आजही आधार मिळतो. कुणी संकटातून बाहेर पडतो, कुणी मनःशांती मिळवतो, कारण गुरु काळात अडकत नाहीत. ते श्रद्धेत, नामात आणि अनुभवात सदैव जिवंत असतात. म्हणून श्रोते हो, गुरु शोधू नका, गुरु जगा, कारण जिथे श्रद्धा आहे तिथे गुरु आहेत. जय गुरुदत्त. अध्याय 46. गुरुकृपेचा प्रवाह. श्रोते हो, महाराजांनी देहत्याग केल्यानंतर अनेकांना वाटलं, आता सर्व काही संपलं. पण आश्चर्य असं घडलं की त्या दिवसापासून अनुभव वाढू लागले. ज्यांनी कधी दर्शन घेतलं नव्हतं त्यांनाही आधार मिळू लागला. कोणी स्वप्नात महाराजांना पाहिलं, कोणी संकटात त्यांचा आवाज ऐकला. म्हणून गुरूंची कृपा देहावर अवलंबून नसते, ती श्रद्धेवर चालते. श्रोते हो, इथून पुढे कथा फक्त घटनांची राहत नाही, ती अनुभवांची होते. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 47. श्रद्धेची खरी ओळख. श्रोते हो, एक भक्त रोज औदुंबराला यायचा, पण त्याच्या मनात शंका होत्या. एक दिवस त्याने मनात म्हटलं, खरंच इथे काही आहे का? त्या रात्री स्वप्नात महाराज दिसले. ते म्हणाले, श्रद्धा म्हणजे प्रश्न नसणं नाही, प्रश्न असूनही वाट न सोडणं म्हणजे श्रद्धा. त्या दिवसापासून त्या भक्ताचं आयुष्य बदललं. श्रोते हो, हीच खरी श्रद्धा आहे. अंध नाही, पण प्रामाणिक. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 48. गुरुचरित्राचे महात्म्य.
श्रोतेहो, महाराजांनी एकदा स्पष्ट सांगितलं होतं, माझी कथा फक्त ऐकण्यासाठी नाही, जगण्यासाठी आहे. जो गुरुचरित्र वाचतो तो शब्द वाचत नाही, तो मार्ग शिकतो. जो ऐकतो तो फक्त कथा ऐकत नाही, तो स्वतःला पाहतो. म्हणूनच श्रोतेहो, गुरुचरित्र हे पुस्तक नाही, ती चालण्याची वाट आहे. आता पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 49. पारायणाचे फळ. श्रोतेहो, जो श्रद्धेने पारायण करतो त्याला वेगळं काही मागावं लागत नाही. कारण मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात आणि मार्ग आपोआप सापडतो. महाराज म्हणत, नियमांपेक्षा भाव महत्वाचा. एक ओळ जरी मनापासून म्हटली तरी ती माझ्यापर्यंत पोहोचते. श्रोतेहो, म्हणून पारायण म्हणजे ओझं नाही, तो संवाद आहे. आता पुढचा अध्याय सुरू करतो. अध्याय 50. गुरूंची उपस्थिती आजही. श्रोतेहो, आजही औदुंबराखाली लोक येतात. कोणी दुःख घेऊन, कोणी प्रश्न घेऊन, कोणी फक्त शांत बसायला. आणि आश्चर्य असं की उत्तर मिळतं. शब्दांत नाही, पण मनात. कारण गुरु आजही तिथेच आहेत. जिथे नम्रता आहे, जिथे संयम आहे, जिथे श्रद्धा आहे, तिथे गुरु आहेत. जय गुरुदत्त. अध्याय 51. गुरुची आज्ञा. साधं जगा. श्रोतेहो, महाराजांचा देह नसला तरी त्यांची आज्ञा आजही स्पष्ट आहे. ते म्हणत, साधं जगा, सत्य बोला आणि कोणाचं वाईट मनात धरू नका. मोठे नियम नाहीत, कठीण व्रत नाहीत. दैनंदिन आयुष्यात प्रामाणिकपणा ठेवा, हेच माझं पूजन आहे. श्रोतेहो, अनेकांना वाटतं भक्ती म्हणजे वेगळं काहीतरी. पण महाराज सांगतात, तुमचं आयुष्यच जर नीट झालं तर तीच माझी पूजा. आता शेवटाकडे जातोय, पुढचा अध्याय सांगतो. अध्याय 52. गुरुचरित्राचा खरा अर्थ. श्रोतेहो, ही कथा इथे संपते, पण गुरुचरित्र इथेच थांबत नाही. कारण गुरुचरित्र म्हणजे फक्त ऐकलेली गोष्ट नाही, तो प्रत्येकाचा स्वतःचा प्रवास आहे. आज जो दुःखी आहे तो या कथेत आपली छाया पाहतो. जो सुखी आहे तो कृतज्ञता शिकतो. म्हणूनच श्रोतेहो, गुरुचरित्र वाचताना स्वतःकडे पहा. कारण गुरु बाहेर नाहीत, ते आत आहेत. आता अंतिम अध्याय. शांत मनाने ऐका. अध्याय 53. गुरूंची सोबत सदैव. श्रोतेहो, गुरूंची कथा संपली, पण गुरु गेले नाहीत. आजही कोणी मनापासून हाक मारली तर ते धावून येतात. कधी आधार देऊन, कधी समज देऊन, कधी फक्त शांतता देऊन. म्हणून भीती बाळगू नका. जीवनात अडचण आली तर डोळे मिटा आणि म्हणा, गुरुदेव, माझी साथ सोडू नका. श्रोतेहो, हीच गुरुचरित्राची शेवटची शिकवण आहे. श्रद्धा ठेवा, मार्ग चालत रहा, गुरु आपोआप भेटतील. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय गुरुदत्त. श्रोतेहो, आज या पारायणाच्या शेवटच्या क्षणी मी फक्त एवढंच म्हणेन, तुम्ही इतक्या शांतपणे, इतक्या श्रद्धेने संपूर्ण गुरुचरित्र पारायण ऐकून घेतलंत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोतेहो, आज तुम्ही मला वेळ दिला नाही, तुम्ही गुरूंच्या कथेला वेळ दिला. तुमचं मन, तुमची श्रद्धा आणि तुमचा संयम यामुळेच हा प्रवास पूर्ण होऊ शकला. जर ऐकताना कधी डोळे पाणावले, कधी मन शांत झालं किंवा कधी स्वतःशी संवाद झाला असेल, तर समजा आजचं पारायण सफल झालं. नमस्कार. गुरुदेवांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो आणि तुमच्या आयुष्यात शांती, समाधान आणि सद्बुद्धी नांदो. इतकंच. खूप बोलायचं नाही, कारण जिथे शांती मिळते तिथे शब्द कमी पडतात. श्री गुरुदेव दत्त. जय गुरुदत्त.